मुंबईमध्ये शिवसेनेचा राडा या घटना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला नव्या नाहीत, पण विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी आता मुंबईत दोन शिवसेनांचा एकमेकांसोबतचा राडा बघायला मिळतोय। मुंबईतल्या प्रभादेवीत धनुष्यबाण चिन्हावरून ठाकरे आणि शिंदे गटाचे शिवसैनिक भिडले आणि शिंदे ठाकरे संघर्षाचा भडका आता येत्या काळात उडणार हे यामुळे स्पष्ट झालंय। बघूयात प्रभादेवीत नेमकं घडलं तरी काय। भाषा बोलत त्याला समजतच काय डायरेक्ट गपचूप कशाला गपचूप बसायचा बोलायचा काय कोणाचं त्यानं तुम्ही दोन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हा रस्त्यावरचा संघर्ष। मुंबईतल्या प्रभादेवीतला हा वाद आहे, पण या वादाची व्याप्ती आपल्याला राज्यभर पाहायला मिळू शकते, कारण या वादाच्या मुळाशी आहे धनुष्यबाण। बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाला शिवसैनिकांना दिलेलं प्रभावी अस्त्र म्हणजे धनुष्यबाण, आणि याच अस्त्रानं आजवर शिवसेनेनं अनेक राजकीय लढाया लढल्या आणि जिंकल्या सुद्धा। पण आता याच धनुष्यबाणावरून हाडाचे शिवसैनिक हे एकमेकांशी भिडतायत। या वादाला पार्श्वभूमी आहे ती मुंबई आणि पुण्यातल्या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेची, कारण या मेळाव्यात ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना आता हाती मशाल घेत असल्याचं सांगितलं आणि धनुष्यबाण काढण्याचे आदेश दिले। ही मशाल आता घरोघरी घेऊन जायची। अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की आपल्या शाखांच्या बोर्डवरती आज देखील धनुष्यबाण आहे। नाही, आता तिकडे मला मशाल पाहिजे, आणि मशाल केवळ बोर्डवर नकोय, मशाल ही आपल्या हृदयात धगधगती पाहिजे। उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यातून आदेश दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर जवळ जमले। त्यांनी तिकडे असलेलं धनुष्यबाण हे काढून टाकलं आणि त्याच्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून आरोप केला गेला की शिंदे गटाच्या शिवसैनिकांकडून त्यांना मारहाण करण्यात आली। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खडाजंगी जुंपली आणि त्याच्यानंतर अखेर हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला। हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आता दोन्हीकडून प्रतिक्रिया आल्या। शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे की शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या निधीतून हे लोखंडी पोस्टर लावले होते, तर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खोडसाळपणा केलाय असा आरोप सुद्धा ते करतात। अरे कुठं फेडाल तुम्ही हे पाप? हिंदुत्व तर तुम्ही वेशीला टांगलतच, पण आता धनुष्यबाण सुद्धा तोडायला निघालात। अरे तुम्हाला पक्षाचं चिन्ह आणि नाव मिळालं नाही याचा एवढा पोटशूळ उठला असेल तर संवैधानिक मार्गाने प्रयत्न करा ना, पण त्यासाठी प्रभू श्रीराम आणि हिंदू धर्माची आन बान शान असणाऱ्या शिवसैनिकांचा स्वाभिमान असणाऱ्या धनुष्य बाणावरती जर तुम्ही असा हात टाकणार असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ नाही करणार। शिंदे आणि ठाकरे गटात निर्माण झालेला हा संघर्ष सांगतोय की येत्या काळात रस्त्यावरच्या राड्यात याचं रूपांतर झालं तर नवल वाटण्याचं कारण नाही, कारण यापूर्वी सुद्धा याच प्रभादेवी परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी गणपती मिरवणुकीत बंदुकीतून गोळी झाडल्याचा आरोप झाला होता। तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरही ठाकरे आणि शिंदेंच्या दोन्ही गटात दादर परिसरात उफाळलेला संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला। तेव्हा आता धनुष्यबाण चिन्हावरून शिवसेना भवनाच्या अंगणात रंगलेला हा राडा राज्यभर कसा पाहायला मिळतो यावरही बरंच काही अवलंबून असेल। गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।